गझल रसिकांनो, दर्जेदार गझला वाचायच्या असतील तर डोळ्यासमोर येतं ते गझल मनामनातली ही फेसबुक पेज. मी कवी कुमार म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते जिवंत आमने गझलकारांच्या दर्जेदार अशा गझल रसिकांपर्यंत पोहोचवत असतात. गझलांसाठी एक छानसं व्यासपीठ त्यांनी गझल मनामनातली या फेसबुक पेजद्वारे तयार केलं आहे आणि गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करत असतात. त्यांचा असेच इतक्यात एक आयोजित केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे गझलांचे व्हिडिओ सादरीकरण. पेजवरील या उपक्रमांच्या माध्यमातून ज्या सुंदर गझलांचा आपल्याला व्हिडिओ सादरीकरणाच्या माध्यमातून आस्वाद घेता येतो त्याच गझला आपण युट्यूब चॅनल आणि इन्स्टावर सुद्धा पाहू शकतो. तर गझल मनामनातली फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामवर नक्कीच फॉलो करा. चांगल्या गझलांचा आस्वाद घ्या आणि भरभरून प्रतिसाद सुद्धा द्या. या उपक्रमामध्ये माझी एक गझल सादर करण्यासाठी मी कवी कुमार आणि गझल मनामनातल्या टीमनी आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि माझी एक गझल आपल्यासमोर सादर करते. म्हटलं असं आहे, आरसा सांगतो आरशाला पुन्हा, आरसा सांगतो आरशाला पुन्हा, पारखावे जरा मानसाला पुन्हा. आरसा सांगतो आरशाला पुन्हा, पारखावे जरा मानसाला पुन्हा. वाद झगडे किती राग रुसवे किती, वाद झगडे किती राग रुसवे किती, पण नदी भेटली सागराला पुन्हा. मागते आसरा ओसरीला कसे, मागते आसरा ओसरीला कसे, लागले काय चटके उन्हाला पुन्हा. हे अचानक उघडले जुने दुःख अन, हे अचानक उघडले जुने दुःख अन, झोंबल्या वेदना काळजाला पुन्हा. भावना दाबल्या लेखणीने तिच्या, भावना दाबल्या लेखणीने तिच्या, काय सांगू सबब कागदाला पुन्हा. जा रुमालास विसरून तू आजही, जा रुमालास विसरून तू आजही, हेच कारण पुरे भेटण्याला पुन्हा. आणि छान दिसतो निळा शर्ट सुद्धा तुला, छान दिसतो निळा शर्ट सुद्धा तुला, एकदा घालना पाडव्याला पुन्हा. आरसा सांगतो आरशाला पुन्हा, आरसा सांगतो आरशाला पुन्हा, पारखावे जरा मानसाला पुन्हा. धन्यवाद.